शेतकरी मित्रांनो, पंजाब डक साहेब यांनी हवामान विभागाचा अंदाज हा वर्तविलेला आहे। त्यामुळे विदर्भ, मराठवाडा व कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आज आपण देणार आहोत। आज आहे 24 डिसेंबर। 24 डिसेंबरचा हा ताजा अंदाज सकाळचा साहेबांनी दिलेला आहे। पंजाब डक साहेब असे सांगत आहेत की शेतकऱ्यांची तूर व कांदा पीक हे काढणी सुरू आहे। त्यामुळे पाऊस जर ह्या दिवसामध्ये आला तर भरपूर नुकसान करेल। तर कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्या संबंधित पूर्व सूचना व पूर्व कल्पना हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावी। 2 जानेवारी 2024 पर्यंत सर्व तूर, कांदा उत्पादक व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपलं पीक हे सावध करून आपलं पीक हे सोयीस्कर काढून ठेवून द्यावे। त्यानंतर परत समोरचा अंदाज 3 जानेवारी 2024 पर्यंत पावसाची शक्यता आहे। त्यामुळे हा देखील अंदाज लक्षात घ्यावा। हा पाऊस आता कधीपर्यंत राहील अशी पंजाब डक साहेबांनी सांगितलेले आहे 7 जानेवारीपर्यंत। हा 2024 7 जानेवारी इथपर्यंत हा अंदाज देखील पावसाचा वर्तविला आहे। त्यामुळे हा कोणत्या कोणत्या भागात पडेल हा देखील अंदाज पंजाब डक साहेबांनी सांगितलेला आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये कांदा पिकाची काढणी सुरू आहे। त्यामुळे हा देखील अंदाज शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावा। नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता असल्यामुळे हा देखील अंदाज शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावा। राज्यामध्ये 2023 संपत आहे आणि 2024च्या पहिल्याच आठवड्यामध्ये पावसाचा जोर हा कायम दिसू लागला आहे। हरभरा पिकाला मर लागण्याची शक्यता राहते जर हा पाऊस जर 3 तारखेला आला किंवा 4 तारखेला आला तर त्या शेतकऱ्यांनी काय करावे, आपल्या 3 तारखेला जर पाऊस आला तर त्या पिकामध्ये युरिया हे खत फेकून द्यावे जेणेकरून मर रोग हे जास्ती करून लागणार नाही। असा देखील संदेश हवामान विभागाचे तज्ज्ञ पंजाब डक साहेब यांनी दिलेला आहे। त्याच्यानंतर हा पाऊस आता कुठं पडू शकतो, राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये 3 तारीख ते 7 तारीख या दरम्यानमध्ये पावसाची शक्यता आहे। त्यामुळे कांदा काढणी आली असेल तर ती 2 जानेवारीपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी कांदा काढणी काढून घेऊन घ्यावी। त्याच्यानंतर तूर उत्पादक शेतकरी व कापूस उत्पादक शेतकरी हे देखील 2 तारखेच्या आत आपला कापूस व तूर हे काढून व कापणी करून व्यवस्थित आपली घरी साठवून ठेवून द्यावे। याच्यानंतर जर परत कोणत्या भागामध्ये जर किती पाऊस पडणार आहे याचा देखील अंदाज 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला देणार आहोत असे देखील पंजाब डक साहेब यांनी सांगितलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।